नाही बसत तिकडं पलीकडं सोफा आहे. सोप्याच्या ह्याच्यामध्ये नाही का शिरू. मस्त के हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे. मी गौरी स्वागत करते तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवरती. तर आज आहे गणेश जयंती, गणेश चतुर्थी. आज गणपती बाप्पा येतात आहेत. कालच हरतालिका झाली, तर मी त्याचं काही शूट घेतलंच नाही आहे. म्हणजे मिनी ब्लॉगसाठी पण नाही घेतलं किंवा फुल ब्लॉगसाठी सुद्धा नाही घेतलं आहे. तर आत्ता मी एवढी नटून थटून सजून सवरून निघाली आहे गणपती बाप्पा आणण्यासाठी. तर कशी दिसते मी हे सुद्धा कमेंट करा, आणि कोणाकोणाकडे गणपती बाप्पा बसतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्या घरी नाही गणपती बाप्पा बसत, सासऱ्यांकडे बसतो. तर त्यांच्याकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. तर नक्की व्लॉग कसा होतोय हे सुद्धा बघा, आणि कोणीही व्लॉग स्किप करू नका. आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर मी तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला सर्दी झाली आहे त्यामुळं आणि आता चहा पितोय. कालचा उपवास सोडायचा आहे मला, त्यामुळं चहा पिऊन मग निघणार आहे आम्ही तिकडं. आणि नंतर तिथे भरपूर सारी गर्दी होती, तुम्ही बघताय. आणि इतके छान छान बाप्पा होते. आणि तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पण गणपती बाप्पा बसले असतील तर. आणि पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त होता सगळीकडे त्या चौकामध्ये. आणि तिथे एवढे सगळे स्टॉल आहेत ना, मी तुम्हाला एक एक करून सगळे दाखवते लांबूनच. कारण की आमचा गणपती बाप्पा आम्ही म्हटलं होतं आम्ही दोघं आणणार आहे, पण प्लॅन थोडासा चेंज झाला कारण की अजून डेकोरेशन पण नाही केलं आहे. आणि डेकोरेशनचा सुद्धा एकदम छोट्याशा क्लिप्स आहेत ज्या मी ॲड केल्यात ह्या व्लॉगमध्येच, तर त्यासुद्धा बघा तुम्ही. आणि हा तर गणपती बाप्पा आणण्याचा प्लॅन चौपट झाला आहे थोडक्यात म्हणायचं गेलं तर. कारण की सासरे म्हटलेत की मी आणतो, तुम्ही तोवर डेकोरेशन करा घरामधलं. मग ठीक आहे म्हटलं, चालेल. मग काय नाही, त्यांनी आणला काय आपण आणला काय, एकच राहतं. आणि ते पण इतका छान जवळवेळेस आणतात. तर मी सुद्धा ते दाखवेल तुम्हाला किती छान गणपती बाप्पा आहे ते. आणि इथे छोटे मोठे स्टॉल्स होते, बघू शकता. छोटे मोठे नाही, मोठे मोठे स्टॉल आहेत. आणि इतके छान छान बाप्पा असतात. आणि इतका उत्साहाचा सण आहे, सगळीकडे असं जल्लोषमय वातावरण असतं. आणि इतकं छान वाटतं ह्या वातावरणात. तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि तुमचा कोणता फेवरेट सण आहे हे सुद्धा सांगा. कारण की मला गणेश चतुर्थी किंवा गणपती किंवा नवरात्र किंवा दिवाळी हे सण भयंकर आवडतात. तर कसं वाटतं डेकोरेशन हे सुद्धा सांगा मला. आमचं हे छोटंसं डेकोरेशन आहे. नाही बसत तिकडं पलीकडं सोफा आहे. सोप्याच्या ह्याच्यामध्ये नाही का शिरू. ऐका, ही गादी खाली टाकू आपण, त्याच्यावर पेटीचे डबे ठेवू. त्याच्यानंतर दुपारी घरी आलो आणि एक 4-5 वाजता आलो होतो. नंतर घरी येऊन चहा वगैरे पिला, कारण की शोनू एकटाच घरी होता आणि त्यामुळं त्याच्यासाठी येणं मला भाग पडतं त्यामुळं. आणि जोवर आपण येत नाही घरात कोणी तोवर तो काही खात पित पण नाही त्यामुळं. आणि नंतर आम्ही म्हटलं संध्याकाळी एक चक्कर मारावी आणि कुठे कुठे कसे कसे पप्पा बसलेत हे सुद्धा बघावं. आणि इतके छान छान पप्पा बसले होते, तुम्ही बघू शकताय. मस्त केलंय आहे ते पण मागं छान आहे. हां चल. गणपती हा पप्पा कुठलाही असू छान असतं.
किती छान डेकोरेशन केलंय ना. छान वाटतंय. केदारनाथ टाईप केलंय ना. आणि मग त्याच्यानंतर घरी आलो आणि येता येता काही बघितलं. आणि कसं वाटतं व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.